मी रवींद्र सकपाळ. मला 5 एप्रिल रोजी जरा हार्ट अटॅकचा त्रास जाणवला. घसा एकदम माझा जाम पकडला गेला. मी एकदम घरामध्ये बेचैन होतो. जवळजवळ 8:30-9 वाजल्यापासून मला त्रास जाणवत होता. नंतर मी माझे फॅमिली डॉक्टर संजय सुराणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली की सर मला असा त्रास होत आहे. मग त्यांनी मला त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये ताबडतोब ते आले 9:30 वाजता त्यांच्या घाटकोपरला डिस्पेन्सरीमध्ये. त्यांच्या इथे गेल्यानंतर मग त्यांनी पाहिलं, माझी ECG केली. ECG केल्यानंतर त्यांना जाणवलं की मला हार्टचा प्रॉब्लेम चालू झाला आहे म्हणून. मग त्यांनी नंतर अमित पाटील सरांशी चर्चा केली आणि मला चेंबूरला सुराणा हॉस्पिटल इथे मला घेऊन आले ॲम्ब्युलन्समधून. आणि मग इथं आल्यानंतर मला माझी सगळे विचारपूस वगैरे करण्यात आली. मग पहिला प्रथम माझी इथे एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये माझं 100% ब्लॉकेज होतं, ते पहिलं क्लिअर केलं. तेव्हा मला भरपूर काही आराम पडला. मग मी इथे जवळजवळ नाही ते 6-7 दिवस ॲडमिट होतो. नंतर माझी परत 4-5 दिवसानंतर माझी एन्जिओप्लास्टी झाली. मग माझे 3 ब्लॉकेज होते, ते ब्लॉकेज वगैरे क्लिअर केले. तर तिथून मला आता जवळजवळ 7-8 महिने झाले. 8-9 महिन्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही. माझी ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित फॉलो होते आणि आता मी एकदम ओके आहे. आणि आजच मी डॉक्टरांना माझे सगळे रिपोर्ट दाखवले. आज रिपोर्ट एवढे केली, त्यामध्ये देखील सगळं काय माझं क्लिअर आहे आणि मी त्यांचे आभार मानतो.